ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण संत योसेफ कामगारांचा आश्रयदाता हा सण साजरा करत आहोत. आज महाराष्ट्र दिन. जे सर्व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी कष्ट करतात, काम करतात, त्यांचा आज दिवस. आणि म्हणून आजच्या या दिवशी आपण संत जोसेफ, पवित्र मरियेचा पती, प्रभू येशू ख्रिस्ताचा वडील आणि संपूर्ण जागतिक ख्रिस्त सभेचा आश्रयदाता ह्याचा सन्मान करत असताना सर्व कामगारांसाठी या पवित्र मिसाबलीमध्ये प्रार्थना करीत आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत योसेफ सर्व हजारो संतांपैकी महत्त्वाचा आणि लाडका संत कॅथोलिक ख्रिस्त सभेमध्ये मानला जातो. कारण त्याने आपल्या परमेश्वराची, जो मानव होऊन या जगामध्ये आला, त्याची काळजी घेतली. पवित्र मरिया त्याची पत्नी, तिची काळजी घेतली आणि म्हणून तो गेल्या 2000 वर्षापासून संपूर्ण ख्रिस्त सभेची काळजी घेत आहे, दुरावात आहे. 2 वेळा वर्षातून आपण संत योसेफची आठवण करतो, 19 मार्च आणि 1 मे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत योसेफच्याकडे आपण बघितलं, सुंदर प्रतिमा संत योसेफची आपल्या संत योसेफ उद्यानमध्ये आहे. त्याच्या हातात आपल्याला काय दिसतं? एका बाजूला बाळ येशू आणि बाळ येशूच्या हातामध्ये काय आहे? हे संपूर्ण जग. दुसऱ्या बाजूला त्याच्या हातामध्ये एक काठी आहे, लिली म्हणतो आपण, फुलांचा. आणि आज आपण संत योसेफचा सन्मान करत असताना स्वतःला हा प्रश्न विचारूया, माझ्या हातामध्ये काय आहे? माझ्या हातामध्ये काय आहे? कोण म्हणेल माझ्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईल आहे ना सगळ्यांकडे. जिथं पण जातो तिथं मोबाईल घेऊन जातो. मोबाईल आपली पाठ सोडत नाही. कोणाला विचारलं कसं आहे तुम्ही, बरे आहेत का, तर काही लोक काय म्हणतील, काय सांगू फादर, सगळं देवाच्या हातात आहे, आमच्या हातात काय आहे? प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक माणूस ह्या जगामध्ये कसल्या ना कसल्या तरी विचारामध्ये दंग आहे, कसल्या ना कसल्या तरी टेन्शनमध्ये आहे. आजकाल छोटी मुलं सुद्धा म्हणतात, आई मला टेन्शन देऊ नको. मुलांना टेन्शनचा स्पेलिंग येत नाही, पण आई वडिलांना म्हणतात मला टेन्शन देऊ नको. आपण सर्वजण स्वतःचा विचार करत असताना नेहमी स्वतःला विचारतो, माझं भविष्याचं काय होईल, माझं कसं होईल? मोशेला जेव्हा परमेश्वरानं डोंगरावरती दर्शन दिलं, त्याला सांगितलं की इजिप्तमध्ये जा आणि माझ्या लोकांची सुटका कर. मोशे घाबरला. तो म्हणाला होता, मी कसं काय जाऊ आणि ते मला कसं ओळखतील, ते मला विचारतील, तुला कोणी पाठवलं, तू देवाला पाहिलंस का, मी त्यांना काय सांगू? अशा वेळेला परमेश्वरानं मोशेला काय विचारलं? तुझ्या हातात काय आहे? तुझ्या हातात काय आहे? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचं प्लॅनिंग आम्ही करतो, कष्ट करतो, काटकसर करतो, परंतु तुमच्या हातात काय आहे याचं उत्तर जर का तुम्हाला सापडलं तर तुम्हाला आणि मला जीवनाचा अर्थ सापडला. जीवनाचा खरा अर्थ, ज्याचा सन्मान आज आम्ही करत आहोत, संत योसेफ, त्याला सापडला होता. म्हणून त्याचा आदर्श प्रत्येक ख्रिस्ती माणूस संत योसेफचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माझ्या हातामध्ये नाव आहे, माझ्या हातामध्ये लौकिक आहे, माझ्या हातामध्ये
ओळख आहे हजारो लोकांची, माझ्या हातामध्ये पैसे आहेत, हे सर्व पुरेसे आहे का? मी काहीही करू शकतो का? हा प्रश्न जर का आम्ही स्वतःला विचारला तर मला वाटते नाही तुमच्या तोंडातून काय उत्तर येईल. बऱ्याच वेळेला माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जे आमच्याकडे नाही त्याचाच विचार आम्ही जास्तीत जास्त करत असतो. जीवनातील बऱ्याच गोष्टी आमच्या हातात नसतात. ते समजले म्हणजे आम्हाला जीवन समजले. उदाहरणार्थ, पाऊस पाडणे आमच्या हातात नसतं. आम्ही झाडं लावू शकतो, परंतु पाऊस पाडणारा एकमेव परमेश्वर आहे. हवामानामध्ये बदल आम्ही मुळीच करू शकत नाही. आज टेम्परेचर किती 40-42 होतं. आम्हाला हवामानामध्ये बदल करायचा असेल तर घरामध्ये बसून AC ऑन करायला लागेल आणि कमी जास्त करायला लागेल, तेवढंच आम्ही करू शकतो. त्यानंतर आम्हाला लाईट बिल भरायला लागेल. परंतु हवामानावरती देखील आमचा ताबा नाही, ते आम्ही कंट्रोल करू शकत नाही. तरीही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सगळ्या गोष्टी आमच्या हातात नसून देखील बऱ्याच वेळेला आम्ही किती तक्रारी करतो. बसमध्ये प्रवास करताना थोडा वेळ प्रवास केल्यानंतर काय म्हणतो आम्ही, ह्या ड्रायव्हरला गाडीच चालवता येत नाही, बरोबर गाडी चालवता येत नाही. आम्हाला गाडीचा ABC माहिती नसेल, परंतु त्याला गाडी चालवता येत नाही. घरामध्ये बसून IPL मॅच बघत असताना बॅट्समन आऊट झाला, आम्हाला बॅटसुद्धा पकडता येत नसेल, पण आम्ही काय म्हणणार, याला बॅटिंग करताच येत नाही. आमच्या हातामध्ये काहीच नसतं. तरीही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला वाटतं की आमच्या हातामध्ये सर्व काही आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही गोष्टी 5-6 गोष्टी आज संत योसेफच्या सणाच्या दिवशी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काय आपल्या हातात आहे आणि काय आपल्या हातात नाही. काय आपल्या हातात आहे आणि काय आपल्या हातात नाही. पहिली गोष्ट म्हणजे मरण आपल्या हातात आहे की नाही? नाही. मरण आपल्या हातात नाही, परंतु जीवन कसं जगायचं ते मात्र आमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लूकच्या शुभवर्तमानामध्ये एक श्रीमंत माणसाचा दाखला सांगितलेला आहे. श्रीमंत माणसाच्या शेतामध्ये भरपूर पीक आलं आणि त्यानं काय म्हटलं, माझ्याकडे आता भरपूर आहे, मी माझी कोठारं तोडणार आणि मोठी बांधणार आणि जे काही पिकलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये कोठारामध्ये जमा करणार आणि मग मी खाणार पिणार आणि आराम करणार, मजा करणार. त्याच्याकडे भरपूर आलं म्हणून त्यानं विचार केला नाही की याच्यात थोडं गरिबांना देणार, अनाथ आश्रमाला देणार. त्यानं काय म्हटलं, मला भरपूर आलेलं आहे, मोठी कोठारं बांधून खाणार पिणार मजा करणार. हे बंधू भगिनींनो, माणसाच्या जीवनाला आशा असावी, माणसाच्या इच्छा असाव्या. मला हे करायचं, मला स्वतःचं घर असलं पाहिजे, एक छोटीशी गाडी असली पाहिजे, माझं कुटुंब असलं पाहिजे, आशा असायला पाहिजे. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या अपेक्षा आकाशाच्या पलीकडच्या असतात. एका गाडीनं एका घरानं आमचं पोट भरत नाही. म्हणून आमच्याकडे 1 आलं 2 आलं की आम्ही दुसऱ्याकडं आहे ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो. आमच्या भावाकडे जास्त असलं, आमच्या बहिणीकडे जास्त असलं की आमच्या पोटात दुखतं, आम्हाला सहन होत नाही. माझ्या डोक्यावरती छत आहे तरी पण मला अजून एक घर पाहिजे, कारण माझ्या भावाकडे माझ्यापेक्षा जास्त आहे. प्रिय बंधू भगिनींनो, मरण आमच्या हातात नाही म्हणून आम्ही मरणाचा विचार नाही करायचा, परंतु आम्ही जीवनाचा विचार करणं गरजेचं आहे. कशा प्रकारे आम्ही जीवन जगत आहोत. संत योसेफ माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याला एकदम जस्ट मॅन म्हणून एवढंच म्हटलेलं आहे बायबलमध्ये. जस्ट मॅन, त्याच्या पलीकडं त्याच्याविषयी काहीच लिहिलेलं नाही. का त्याचा एवढं मान करतो आपण? संत योसेफसारखा माणूस अजूनपर्यंत जगामध्ये दिसणार नाही आपल्याला. इतका प्रामाणिक, इतका कष्टाळू, चांगला माणूस, आपल्या पत्नीशी एकनिष्ठ, आपल्या मुलांवर प्रेम करणारा,
त्याला माहिती होतं जीवन काय आहे, आणि म्हणून तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगलं जीवनच जगला, सेवेचं जीवन जगला, प्रेमाचं जीवन जगला. आणि म्हणून पहिली गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरण आमच्या हातात नाही, पण जीवन आमच्या हातात आहे प्रत्येकाच्या. आम्ही कसं जगायचं आणि कसं जगू नये हे प्रत्येकाच्या हातात आहे. आम्ही दुसऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही. हे जीवन देवाची अनमोल देणगी आहे, आणि जसे आम्ही जगणार तसे आम्ही होणार. आणि म्हणून मरणाची भीती मनामध्ये ठेवू नका. ते आम्ही थोडंसं लपून ठेवू शकत नाही, त्याच्यापासून पळून जाऊ शकत नाही, ते येणार. परंतु जीवन ते देवानं आम्हाला दिलेलं आहे, त्याचा सदुपयोग करणं गरजेचं आहे जीवनामध्ये. जीवन चांगलं जगलो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तर मेल्यानंतर देखील आम्ही हजारोंच्या मनामध्ये राहणार, ह्या जगामध्ये राहणार. परंतु आम्ही जीवन चांगल्या प्रकारे जगलो नाही तर आम्ही आलो काय गेलो काय कुणाला काही पडणार नाही. तर पहिली गोष्ट, मरण आमच्या हातात नाही, परंतु जीवन मात्र आमच्या हातात आहे. कसं जगायचं ते आम्ही ठरवू शकतो प्रत्येकजण. तो निर्णय परमेश्वरानं आम्हाला दिलेला आहे. दुसरी गोष्ट, ज्या गोष्टी आमच्या जीवनात घडतात त्या आमच्या हातात नाहीत, परंतु घडलेल्या गोष्टींना आमचा प्रतिसाद आमच्या हातात आहे. आमच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दुःख येतील, अडचणी येतील, प्रॉब्लेम्स येतील. ते आमच्या हातात नाही आहे, ते आम्ही अडवू शकत नाही. जे होणार आहे आमच्या जीवनामध्ये ते होणारच, परंतु ते झाल्यानंतर आमचा प्रतिसाद काय आहे त्या गोष्टीला, ते मात्र आम्हा प्रत्येकाच्या हातामध्ये असतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये जेव्हा अडचणी येतात तेव्हा अडचणीकडून आम्ही पळून जायचं नाही, धैर्यानं उभं राहायला शिकलं पाहिजे. एखादा कुत्रा जेव्हा आमच्यावरती अंगावरती भुंकतो, मला चावायला येतो, आम्ही जर का पळ काढला तर कुत्रा आमच्या मागं पळत येणार. पण जर का आम्ही थांबलो, 2 पावलं पुढे गेलो तर कुत्रासुद्धा मागं जाईल. अगदी तसंच जेव्हा आमच्या जीवनामध्ये अडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात, आम्ही काय करायला पाहिजे, धैर्यानं उभं राहायला पाहिजे. घाबरून जाऊन निराश होऊन चालणार नाही. उदाहरणार्थ अपघात होतात, मी कितीही गाडी चांगल्या प्रकारे चालवली, मी सेफ ड्रायव्हर आहे, परंतु मागूनच कुणीतरी आल्याने मला धडकला, माझ्या हातात आहे का? नाही. मग त्याला प्रतिसाद मी कसं देणार? ते सर्व काही माझ्या हातामध्ये आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आल्या, दुःख आले, प्रॉब्लेम्स आले, परंतु त्यांनी कसे ते धैर्यानं उभे राहिले, देवावर विसंबून, देवावर विश्वास ठेवून. देवाला त्यांनी सोडलं नाही जीवनामध्ये दुःख आले म्हणून. योबचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. त्याच्या पत्नीनं त्याला सांगितलं, शाप दे देवाला. देवानं काय केलं बघ, तुझं सगळं काही हिरावून घेतलं. आणि जोब म्हणाला, देवानं दिलं आणि देवानं नेलं. देवाचं नाव सदैव गौरवार्थ. नवमी नावाची एक स्त्री होती, तिच्या 2 सुना होत्या. एकीला सांगितलं की तुझे पती मरण पावले, तू जा. एक गेली तिला सोडून, दुसरी तिच्या बरोबरच राहिली. जेव्हा अडचणी आमच्या जीवनामध्ये येतात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही त्याला काय प्रतिसाद देतो, कशा प्रकारचा, ते आमच्या हातामध्ये आहे. तिसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दुसरे लोक आणि त्यांचे वागणे आणि त्यांचे बोलणे आमच्या हातात नाही, परंतु मी काय बोलतो, मी कसं वागतो, मी कसं चालतो, ते मात्र माझ्या हातामध्ये आहे. स्वतःच्या बोलण्यावर, स्वतःच्या चालण्यावरती, वागण्यावरती आपला ताबा आहे. दुसऱ्यांच्या बोलण्यावरती, वागण्यावरती आपला ताबा नाही, आपण ठेवू पण शकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवानं आम्हाला सगळ्यांना एकसारखंच बनवलं असतं तर किती प्रॉब्लेम झाला असतं या जगामध्ये. आपण सगळेजण वेगवेगळे आहोत तरी कन्फ्यूज, समजत नाही आपल्याला कोण 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 कसं आहे. एकसारखेच असतो तर. दुसरी गोष्ट, या जगामध्ये 100% कोणीच सर्वात चांगलं नाही आणि 100% कोणीच वाईट नाही. प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण असतात, वाईट गुण देखील असतात. म्हणून दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका, ते आपल्या हातात नाही. पत्नीनं विचार नाही करायचा माझ्या पतीला बदलूनच टाकणार मी, नाही होणार शक्य, तुमच्याने आयुष्य जाईल. किंवा पतीने म्हणायचं नाही की मी माझ्या पत्नीला संपूर्णपणे बदलून टाकणार, नाही होणार. ते तुमच्या हातात नाही. तुम्ही तिच्यात प्रेम द्या, तिची सेवा करा, ते सगळं काही करू शकतात, पण बदलण्याचा आपल्या हातामध्ये नाही. कोणाला बदलण्याचा अधिकार आहे? आपण स्वतः आपल्याला बदलू शकतो. आपल्या बोलण्याकडे लक्ष देऊया. मी कसं बोलतो, मी कसं वागतो, मी कसं चालतो,
माझ्यामध्ये बदल करू शकतो का मी? माझ्यामुळे इतरांना त्रास होतो का? हां, मग तिथं जर का आपल्याला बदल करायचा असेल तर ते आपल्या हातामध्ये आहे. परंतु दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न केला तर कोणीही बदलणार नाही. चौथी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाचा आशीर्वाद आमच्या हातात नाही. परमेश्वराला माहिती आहे आम्हाला काय द्यायचं आणि काय नाही ते. परंतु जेव्हा परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो, चांगल्या गोष्टी आमच्या जीवनात देतो, तेव्हा त्या आशीर्वादाचा आम्ही कशा प्रकारे सदुपयोग किंवा दुरुपयोग करतो. आमच्या जीवनाकडे बघितलं माझ्या प्रिय बंधू भगिनी तर आम्हाला कळेल देवाचे किती उपकार आमच्यावरती आहेत, त्याचे किती आशीर्वाद आहेत. म्हणून आशीर्वाद परमेश्वर त्याचा आमच्यावरती प्रेम आहे तो म्हणून आम्हाला देईल. परंतु जेव्हा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येतात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तेव्हा त्याचा उपयोग आम्ही कोणत्या चांगल्या कार्यासाठी करतो की नाही ते मात्र आमच्या हातामध्ये आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पाचवी गोष्ट आहे वेळ आमच्या हातात नाही. परंतु वेळेत, दिलेल्या वेळेत आम्ही काय केलं पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे ते मात्र आमच्या प्रत्येकाच्या हातात आहे. सगळ्यांना देवानं तेवढाच वेळ दिलेला आहे जगाच्या सुरुवातीपासून. काही लोक खूप काही करून जातात, काही लोकांच्या हातून एक झाड पण लावलं जात नाही, काहीच होत नाही त्यांच्या हातून, फक्त तक्रार करत राहतात. आम्हाला हे करता येत नाही, आम्हाला ते करता येत नाही. देवानं सगळ्यांना एकच वेळ दिलेली आहे. वेळ आमच्या हातात नाही, परंतु वेळेचा उपयोग किंवा दुरुपयोग ते मात्र आमच्या हातामध्ये आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनी, आणि शेवटचं आजार जो आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी येईल ते आमच्या हातात नाही. परंतु आमचं जे आरोग्य आहे, आरोग्याची काळजी घेणं, आमच्या शरीराची काळजी घेणं, आमच्या आत्म्याची काळजी घेणं ते मात्र आमच्या हातात आहे. आणि त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही काय करतो, आम्ही काय खातो, आम्ही काय पितो, त्याचं नियंत्रण, त्याची सुबुद्धी परमेश्वरानं आम्हाला सगळ्यांना दिलेली आहे. कोणीही बोलू शकत नाही मला माहिती नाही, चिकन चांगलं नाही किंवा चांगलं आहे हे सगळ्यांना समजतं. ओके, तर आजार येतील आपल्या जीवनामध्ये, तयारी ठेवायची, म्हणायची, घाबरायचं नाही. वय जसं आपलं होईल आपण आजारी पडणार, लहान मोठे आजार आपल्या जीवनामध्ये येतील. परंतु ते आजाराची वेळ बघू नका. आत्ता तुम्ही काय खाता, काय पिता, कसं जीवन जगता त्याच्याकडे लक्ष दिलं तर माझ्या प्रिय बंधू भगिनींना कदाचित आजार येणार सुद्धा नाहीत, आम्ही व्यवस्थितपणे जीवन जगलो तर. माझ्या प्रिय बंधू भगिनींना तुमच्या हातामध्ये काय आहे? संत योसेफच्या जीवनामध्ये त्याच्या हातामध्ये प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर होता. त्यानं देवासाठी सर्व काही केलं, देवावरती प्रेम व्यक्त केलं. माझ्या हातामध्ये काय आहे? जीवन आहे. माझ्या हातामध्ये परिस्थितीला तोंड कसं द्यायचं ते माझ्या हातामध्ये आहे. माझ्या हातामध्ये देवाचा आशीर्वादाला कसं उत्तर द्यायचं ते माझ्या हातामध्ये आहे. वेळेचा सदुपयोग करणं हे माझ्या हातामध्ये आहे. आणि चांगलं आरोग्यासाठी कष्ट करणं, शिस्त लावणं शरीराला ते सुद्धा माझ्या हातामध्ये आहे. मरण माझ्या हातामध्ये नाही. जीवनात माझ्या येणारे चांगले वाईट प्रसंग माझ्या हातात नाहीत. दुसऱ्या लोकांचं वागणं माझ्या हातात नाही. देवाचा आशीर्वाद माझ्या हातात नाही आणि वेळ माझ्या हातात नाही. संत योसेफचा सन्मान करत असताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्म्याची कृपा आणि सुबुद्धी मागूया. जे आमच्या हातात आहे ते जपून ठेवण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.